युएस मध्ये होत आहे इतिहासातील सर्वात मोठं प्रोटेस्ट. हे प्रोटेस्ट होत आहे युएसच्या प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्पच्या विरोधात. युएस मधल्या वेगवेगळ्या राज्यातून 70 लाखापेक्षाही अधिक जनता रस्त्यावर आलेली आहे. लोकशाहीमध्ये त्यांना त्यांची जागा दाखवून देण्याकरिता तिथल्या स्थानिक लोकांचं म्हणणं असं आहे की ते स्वतःला राजा समजतात, सेम आपल्या देशासारखं. मुद्द्यावर येऊया. ह्या काही गोष्टी युएस मधल्या लोकांना लोकशाहीमध्ये सहन होत नाही, म्हणून या सर्वांनी मिळून एक मोठं आंदोलन उभारण्याचा निर्णय घेतला. ते सांगत आहे की युएस ऍज अ डेमोक्रेसी कंट्री. जर हे आंदोलन एवढ्या मोठ्या लीडरच्या विरोधात निघत असेल तर तो लीडर थोडी झुकती बाजू आणि थोडा समजूतदारपणा घेईल. पण आपण इथं कोणत्या बायोलॉजिकल लीडरची गोष्ट करत नाहीये, तर आपण डोनाल्ड ट्रम्पच्या विषयी इथं बोलत आहोत. हे आंदोलन करणाऱ्या लोकांना उत्तर देण्यासाठी त्यांनी सोशल मीडियावर एक AI व्हिडिओ टाकली. किंग ट्रम्प लिहिलेल्या जेटद्वारे ह्युमन वेस्ट जेवढे प्रोटेस्ट करणाऱ्या आंदोलकावर टाकलेलं दाखवलेलं आहे. मित्रो, माना किंवा नका मानू, आतापर्यंतच्या इतिहासातील एवढी वाईट परिस्थिती कोणत्याच लीडरनी केली नसेल. मागील काही दिवसापासून डोनाल्ड ट्रम्प हे स्वतःला किंग समजतात असे पोस्ट टाकत आहे. ट्रम्पला तीच लोक आवडतात जे त्यांचं कौतुक करतात. भारत देशाने वार थांबवला तर ते भारत देशावर नाराज झालेले आहेत. तर पाकिस्तान सरकारने बोलले की तुम्ही डोनाल्ड ट्रम्प नोबेल प्राइजचे हकदार आहात, तर त्यांना उत्तर देण्यात आलं की तुम्ही भारतापेक्षाही चांगले आहात. ज्या नेत्यांनी स्वतःच्या इगोनुसार लोकशाहीमध्ये देश चालवायचा प्रयत्न केला ते सरकार जास्त काळ टिकवू शकत नाही. भारत देशासोबत असलेले जुने संबंध डोनाल्ड ट्रम्पमुळे खराब झालेले आहे. ट्रम्प सरकारला सपोर्ट करणाऱ्यांपेक्षा जास्त विरोध करणारे लोक दिसत आहेत. तर मित्रो, भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.